ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर सांगतात की मधुभाऊ हे लवकरात लवकर कोमातून बाहेर सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे सगळेजण खुश होतात आणि मग त्यानंतर डॉक्टर हे तेथून निघून जातात. तर प्रताप आता सायलीला म्हणतो, सायली पाहिलं ना, मधुभाऊ कधी सुद्धा शुद्धीवर येतील आणि आपल्यासारखे हिंडू फिरू लागतील, तुला कळणार सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो डॅड बरोबर आहे. मग त्याचवेळी सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि मधुभाऊंना होणारा हा त्रास तिला पाहावत नसतो. ती बिचारी आता खूप रडू लागते. तेव्हा अर्जुन मात्र तिला समजावू लागतो. त्यानंतर सायलीला आता सगळ्या गोष्टी आठवतात की श्रावणातली पूजा त्या दिवशी जेव्हा घातली त्याच दिवशी कशा प्रकारे महिपच्या माणसांनी अर्जुनला मारण्याची धमकीची चिठ्ठी तिथे घरामध्ये टाकली होती. सायलीचा रागच अनावर होतो. तेव्हा ती म्हणते, तो महिप किती नीच माणूस आहे. त्या मुलीने खून केला म्हणून तिला शिक्षा मिळाली आणि आता तो सुडाने पेटलाय. तो घरावर दगडफेक काय करतोय, धमक्या काय देतोय आणि आता हे मधुभाऊंवर हल्ला केलाय त्याने. तेव्हा असं सायली सांगत असताना तिच्या डोळ्यात महिपच्या रागाविषयीची आग मात्र दिसत असते. अर्जुनला सुद्धा तेवढाच राग येतो आणि तो म्हणतो, या महिपला मी अजिबात सोडणार नाहीये. मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्याच्या अगेन्स्ट. आता लवकरात लवकर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतीलच. त्यावरती सायली म्हणते, पोलिसांना ना त्यांचे कर्तव्य करू द्यात, पण आता मी माझं कर्तव्य करते. तेव्हा अर्जुनला कळत नाही नक्की सायलीच्या डोक्यात काय चाललंय. तेव्हा सायली आता आपले अश्रू पुसते आणि तडकच दुसरीकडे जायला निघते. अर्जुन आणि प्रताप दोघेही घाबरतात आणि सायली कुठे चाललीस असं विचारतात. तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन जा रे, तिच्या पाठीमाग ती रागाच्या भरात कुठेही जाऊ शकते. तर दुसरीकडे महिप हा दारू पिऊन अगदी फुल झालेला असतो, पूर्णपणे नशेत असतो आणि त्याला आता आनंद होतो की नागराज शेठने एवढं मोठं काम केलं, मधुभाऊचा गेमच करून टाकला. त्यामुळे तो म्हणतो, नागराज शेठला ना तो सगळ्यात मोठा पुरस्कार दिला पाहिजे. तो सगळ्यात मोठा नाही का, कोणता तर जीवन गौरव पुरस्कार दिला पाहिजे, कारण त्याने काम भारी केले. मग नागराज शेठ जिंदाबाद, नागराज शेठ जिंदाबाद अशा तो काहीतरी घोषणा देत असतो आणि आपली दारूची बॉटल घेऊन दुसरीकडे जात अगदी पुन्हा एकदा तो दारू पिऊ लागतो. त्यानंतर त्याचं लक्ष समोर मेन दाराकडे जात तर सायली आता दरवाजा उघडून आतमध्ये येते. पण आता तिथे महिपला नशेमध्ये काही समजत नसतं की नक्की कोण आले, म्हणून तो आता अशी डोळे मोठे मोठे करून पाहू लागतो. तेव्हा त्याला आता समजतं की इथे तर सायली आली आहे. मग तो सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली सुद्धा खूप चिडलेली असते आणि त्याच्याकडे तेवढ्याच रागात बघत असते. मग आता तो म्हणतो, सायली वहिनी तुम्ही तर इथे, पण या टाईमाला माझ्या घरात काय काम आहे. पण नाही सायली वहिनी, या टाईमाला कशा येऊ शकतात इथे. नाही महिपतराव, तुम्हाला झालीये जास्तच झालीये असं तो बरळत असतो. मग तेवढ्यात अर्जुन देखील आता तेथे तिच्या पाठोपा आलेला असतो. त्यानंतर महिप एकटाच म्हणतो की नका पिऊ आता महिप शेठ, नका पिऊ, जास्त झालीये. मग अर्जुन आल्याबरोबर महिप हा त्याच्याकडे अगदी डोळे मोठे करून पाहत असतो. तो नशेतही म्हणतो की अर्जुन सुभेदार साहेब, तुम्ही दोघे खरं आले. कारण आता महिपला खूपच नशा चढलेली असते, त्याला काहीही सुचत नसतं समोर कोण आहे आणि कोण नाही. सायली व अर्जुन खरंच आले आहे यावर त्याचा विश्वास असंच बसत नाही. त्यावेळी आता दारूची बॉटल तेथे ठेवत महिप घाईतच पुढे येतो आणि म्हणतो, सुभेदार साहेब अहो, असं काय केलंत तुम्ही? यायच्या अगोदर मला एक फोन तरी करायचा ना अहो. तो फोन का नाही केला तुम्ही? सगळं काही विचित्र झालं ना सगळं. आता म्हणजेच बाई माणसाच्या समोर मी अजिबात व्यसन नाही करत, मी एकदम हंटलमन माणूस आहे. खरं तर त्याला जेंटलमन म्हणायचं असतं, परंतु आता नशेत तो आपला विचित्र सारखा बडबडू लागतो. त्यानंतर आता तो अगदी विनंतीच करतो, हात जोडतो आणि म्हणतो, वहिनी तुम्हाला दारू दिसलीच नाही असं समजा, तुम्ही थोडा वेळ बसा ना. बसा तुम्ही, बसा.
तुम्ही काय घेणार, ज्यूस घेणार की नारळ पाणी वगैरे काही घेणार? तेव्हा सायली आता रागाच्या भरातच म्हणते, हे बघ महिप्त, तुझी नशा उतरली असेल तर तेवढं सांग, कारण मी जे बोलणार आहे ना त्याने फक्त तुझी नशाच नाही तर अगदी शुद्धही जाणार आहे. तेव्हा महिप्त आता नशेतच विचारतो, काय डायरेक्ट, अरे तुरे म्हणताय तुम्ही सायली वहिनी? तेव्हा सायली अजूनच रागात हातवारी करून त्याला म्हणते की अहो जाव कराव ना, एवढी लायकीच नाही अरे महिप्त, तुझी गटारातल्या किड्यांपेक्षा अगदी खालच्या दर्जाचा आहेस तू, आणि आता तू त्यांच्यासारखीच वळवळ करायला लागलास का? आणि आमचं सुख तुला बघवत नाहीये, विष कालवायला निघाला आहेस का तू त्यामध्ये? त्यावेळी महिप्त म्हणतो, अहो काय तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय? अहो वहिनी, तुम्हाला सुद्धा तुमच्या नव्यासारखी सवय लागली की काय, अगदी नुसते आपले खोटे नाटे आरोप करण्याची? तेव्हा सायली म्हणते, अरे तू काय काय केलं ना याची यादी तर मी वाचणारच नाहीये, कारण ती ना खरंच खूप मोठी आहे. पण आता तुझी मजल इथपर्यंत गेली की तू आता माझ्या वडिलांवर, माझ्या मधुभाऊंवर हल्ला सुद्धा केलास. तेव्हा आता महिप्त म्हणतो, ओ अरे बापरे, मधुभाऊंवर हल्ला झाला का केला? कोणी केला? मग आता आहेत मधुभाऊ की गेले वर? अहो नाही, म्हणजे अंतविधी झाला की घेऊन गेलेत? त्यांना काय आहे ना, मला दर्शनासाठी येता आलं असत ना त्यांचा? शेवटच्या असं म्हटल्याबरोबरच आता सायली अर्जुनला अजूनच राग येतो. तर सायली म्हणते, अरे महिप्त, तुझ्या दुर्दैवाने ना ते अजूनही जिवंत आहेत आणि कोमात आहेत, लवकरात लवकर कोमातून बाहेर सुद्धा येतील. पण आता लक्षात ठेव महिप्त, तू पुन्हा जर माझ्या घरच्यांच्या वाट्याला गेलास ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस असेल. महिप्त, तू आयुष्यभर नाही ना जेलमध्ये सडलास तर मग बघ. अशी सणसणत धमकी आता सायली महिप्तला देते. तरीही महिप्तला काहीच वाटत नसतं. तेव्हा तो अर्जुनकडे वळतो आणि म्हणतो, अर्जुन साहेब हो, तुम्ही तरी सांगा ना, तुमच या बायकोला काहीतरी अहो त्या वहिनी बघा ना, मला काही पण बोलता येत. त्यावरती अर्जुन म्हणतो, काहीही चुकीचं बोलत नाहीये ती, कारण ती जर चुकीचं बोलत असती तर मीच थांबवलं असतं तिला, पण आज नाही, मी सायलीला अडवणार. असं म्हणून अर्जुन आता महिप्तलाच सुनावतो. त्यानंतर सायली म्हणते, माझे मधुभावना फक्त तुझ्यामुळे कोमात गेले आहेत. महिप्त, अरे नवीन आयुष्य सुरू करणार होते ते, पण तू काय केलं तर त्यांच्यापासून ते हिरवून घेतलंस. अरे आणखी किती जणांचे तळतळाट घेणार आहेस रे तू, आणि तुझी मुलगी शिक्षा भोगतीये ते पुरेस नाहीये का? तेव्हा आता महिप्तच्या मात्र तळपायाची आगच मस्तकात जाते, कारण त्याच्या लाडक्या मुलीला काही बोललेलं त्याला आवडत नसतं. साक्षीला आता काही बोलल्यानंतर मात्र तो रागातच म्हणतो, माझ्या मुलीला जर काही बोलली ना, असं म्हणून तो आता सायलीचा गळाच तो पकडणार असतो. पण आता अर्जुन रागाच्या भरातच त्याचाच गळा पकडतो, त्याला मागे घेऊन जातो आणि म्हणतो, माझ्या बायकोला हात लावायचा नाही महिप्त. असं म्हणून तो आता रागाच्या भरात महिप्तला बाजूलाच ढकलून देतो. तेव्हा सायली रागातच आता महिप्तकडे बघत असते. तेव्हा महिप्त नशेतही अर्जुनला धमकी देत म्हणतो, अर्जुन सुभेदार, अहो अर्जुन सुभेदार, तुम्हाला हे महागात पडणार आहे, खूप महागात. अहो तुम्ही माझ्या घरात येऊन माझीच कॉलर धरली आणि तुझी बायको मला काय बोलली तर किडा बोलली, लय म्हणजे लय महागात पडणार, अशी सतत प्रत्येक वाक्यातून धमकी देत येत असतो. आणि माझ्या मुलीला तुमच्यामुळे जेल झालीये आणि शिक्षा झालीये, त्यामुळे ती तिकडे आहे आणि माझ्याच घरात येऊन तुम्ही मलाच बोलताय, माझ्याशीच नडताय, तुम्हाला जिवंत राहायचं ना अर्जुन सुभेदार, अशी तो समोरासमोर अर्जुनलाच मारण्याची आता धमकी देत असतो. ते पाहून सायली मात्र चवताळते. महिप्त समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, हे बघ महिप्त, यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर माझा सामना करावा लागेल. महिप्त, अरे अरे तुझी मुलगी ना फक्त तिच्या कर्माची फळ भोगतीय आणि याला जबाबदार ना फक्त आणि फक्त तू व तुझी मुलगी आहे, लक्षात ठेव. कारण डोकेट अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय केला आहे, पण त्यांच्या वाटेला जरी गेलास ना तर त्यांचीही बायको
त्यांच्या समोर ढाल बनून पुढे उभे राहील समजलं असा दुर्गेचा अवतार घेत आता सायलीने चक्क त्याला धमकीच दिलेली असते. आणि मग त्यानंतर ती अजून रागाच्या भरात म्हणते, मी तुला ना महिप शेवटचं सांगते, माझ्या नव्यावर जर तुझी सावली जरी पडली ना तर तुला फक्त जेलमध्ये नाही सडवणार तर माझ्या हाताने ना मी तुझा जीव घेईल, असं सायली खूपच रागात म्हणते आणि त्याला समोरासमोरच धमकी देते. सायलीने अगदी त्याच्या गळ्यापर्यंतच हात नेलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की याचा जीव घ्यावा. मग तो सुद्धा एक पाऊल पुढे येतो तेव्हा अर्जुन सुद्धा लगेचच एक पाऊल पुढे येत सायलीला शांत करतो. त्यानंतर सायली आता लगेचच तिथून निघून जाते तर अर्जुन सुद्धा रागात महिप्तकडे पाहतो आणि तिच्या पाठोपाठ घरी जायला निघतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही जेव्हा जातात तेव्हा महिप्त खूप रागात त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात या दोघांविषयीच्या रागाची आग मात्र दिसत असते. त्याचे डोळे अक्षरशः लाल झालेले असतात. मग इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आता हॉस्पिटलमध्ये जायला पुन्हा निघतात. ते गाडीमध्ये असतात तर सायलीच मन कशातच लागत नसतं. ती अगदी शांत असते. तेव्हा अर्जुन सुद्धा तिच्याबरोबर काही बोलत नाही, कारण तिला एकांताची गरज असते. म्हणून थोडं पुढे गेल्यानंतर आता एक चहाची टपरी असते. तेथे अर्जुन आता गाडी थांबवतो. मग तो आता सायलीला चहा घेत असतो. तर इकडे सायलीला अजूनही वात्सल्य आश्रमातील दिवस आठवतात की कशा प्रकारे जेव्हा वात्सल्य आश्रम आम्हाला केस लढल्यानंतर पुन्हा मिळाला तेव्हा मधुभाऊ मुलं, त्याचबरोबर कुसुमताई, आमच्या घरातील सगळेजण किती खुश होते. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सायलीला सततच आठवत असतो आणि त्यामुळे आता तिला खूप दुःख होत असतं, कारण मधुभाऊंची ही अवस्था करणाऱ्या महिपचा तिला राग आलेला असतो. त्याचबरोबर आपल्या मधुभाऊंच्या आयुष्यात आनंद आला आणि आता हे काय होऊन बसलं असं तिला आता सतत वाटत असतं आणि त्यामुळे ती अगदी उदास तेथे बसते. त्यानंतर अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, तुझ्या आवडीचा स्पेशल अद्रकवाला चाय. तेव्हा सायली त्याच याकडे पाहते आणि म्हणते, नको आहे मला चहा, हो मला खरंच काही खावंसं प्यावंसं वाटतच नाहीये. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अगं थोडासा चहा तरी घे. मग सायली चहाचा कप हातात घेते. खरं पण आता म्हणते की नको, माझ्या ना घशाच्या खाली खरंच काही उतरणार नाही, असं म्हणून ती चहाचा कप तेथेच ठेवते आणि गाडीतून खाली उतरून बाहेर येते आणि खूप म्हणजे पुन्हा खूप रडू लागते. अर्जुन तिच्याकडे आता पाहतच राहतो. दुसरीकडे आता नागराज त्याच्या घरी असतो. तेवढ्यातच त्याला आता महिपचा कॉल येतो. त्यावेळी आता नागराज कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, काय रे महिप्त, काय आहे आता? अरे माझी बायको आहे घरात. मग आता महिप्त रागाच्या भरातच विचारतो, अरे तुझी बायको आहे तर काय करू? तुमची बायको घरात नसताना मी तुम्हाला कॉल करायचा माझ आणि तुमचं काय आहे का? कारण अगोदरच माझ्या इज्जतीचा ना आता खूप भाजीपाला झाला आहे, त्यात माझं डोकं खराब नाही करायचा, हा मी आत्ताच सांगतोय. नागराज विचारतो, पण काय झाले काय अरे महिप्त? तेव्हा महिप्त रागातच म्हणतो, तो अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको आली होती इकडे घरी. अरे छटाकभर पोरगी, ती खूक मारली तर उडून जाईन, पण मला धमकी देऊन गेली. ती मला जर माझ्या घरातल्या माणसांना काही झालं तर ती माझा मुर्दा पाडणार आहे म्हणून. तेव्हा नागराज विचारतो, पण का ती आली होती? का धमकी दिली? मधुकर पाटलाचा मर्डर केल्यामुळेच का? तेव्हा महिप्त रागातच म्हणतो, कसला मर्डर हो? तुम्ही तर हाफ मर्डर करण्याच्या लायकीचे सुद्धा नाही आहात. नागराज शेड हो, तो ना कोमात आहे, कोमात आणि जिवंत आहे, समजलं हो? तो तिकडे आता उठला ना तर आपली इकडे 113% तिरडी उठणारच, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यावरती नागराज म्हणतो, हे कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे? असं म्हणून तो खूप घाबरतो, कारण मधुभाऊ जिवंत आहेत हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याला वाटतं की आता आपण 100% अडकणार. मग तरीही नागराज म्हणतो, अरे मी त्याला उडवलं होतं, असं कसं होईल सांग बरं?
त्याचवेळी आता सुमन ही तेथे येते आणि तिला सुद्धा नागराजच बोलणं ऐकून धक्का बसतो. तेव्हा ती विचारते काय उडवलं म्हणजे. मग आता नागराजला समजतं की सुमन तर पाठीमागे उभी आहे. तेव्हा तो आता खूप घाबरतो आणि अक्षरशः घामाघूम होतो की सगळीने ऐकलं की काय. तेव्हा महिप्त सुद्धा दुसरीकडे जरा घाबरतोच आणि लगेच फोन ठेवतो. तर इकडे नागराजची मात्र वाट लागलेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुन हा गाडीतून खाली उतरतो आणि सायली जवळ जातो. तेव्हा सायली मात्र आता खूप रडत असते. अर्जुन म्हणतो रडू नकोस. तर सायली पटकन आता अर्जुनला मिठी मारते आणि मधुभाऊंची आठवण आल्यामुळे सतत आपली रडत असते. तर अर्जुन आपल्या परीने तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो. मग आता तो म्हणतो रडून घे, तू रडून घे, कारण तू जर रडलीस ना तर खरंच तुला बरं वाटेल. मग सायली खरोखरच खूप म्हणजे खूप रडू लागते. तर अर्जुन तिला तिथे टपरी जवळ घेऊन जातो आणि तिथे बसायला सांगतो. त्यानंतर आता अर्जुन सुद्धा तिथे चहाचा कप घेऊन येतो आणि तिला चहा प्यायला सांगतो आणि स्वतःही तिच्याबरोबर थोडा चहा घेत असतो. मग सायलीला चहा पिल्यामुळे थोडंसं बरं वाटतं. तर अर्जुन तिच्याकडे आता पाहतच राहतो. दुसरीकडे नागराजला वाटतं सुमनने आता सगळं ऐकलंय म्हणून तो अगदी घाबरलेलाच असतो. सुमन आता अक्षरशः त्याच्या अंगावर धावूनच जाते आणि विचारते काय हो, तुम्ही कुणाला उडवलं? आणि उडवलं म्हणजे मारलं ना हो? नक्की कुणाला? तुम्ही मारलं, कुणाला उडवलं? असं जेव्हा ती सतत विचारत असते तेव्हा नागराज तिचं तोंडाच दाबतो आणि म्हणतो अगं गप्प बस, किती बोलशील किती बोलशील, अगं तू बोलायची थांबलीस तर सुचेल ना मला काहीतरी. तेव्हा आता लगेचच ती विचारते अहो खरं बोलायला सुचायला का लागतंय? म्हणजे तुम्ही आता माझ्याशी खोटं बोलणार आहात का? असे अनेक प्रश्न ती आता विचारू लागते. तेव्हा नागराजला कळत नाही हिला काय सांगावं आता, काय बोलू आता हिच्याबरोबर. मग आता तो तिलाच वेड्यात काढू लागतो आणि म्हणतो अगं बाई, ते जरा मित्राच्या संदर्भात होतं, उडवलं वगैरे म्हटलेलो. त्यावेळी सुमन विचारते म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला मारलत का? तेव्हा तो आता विचारतोय बाई, तुझं डोक बिक फिरलंय का? सुमन तू काय बोलतेस? तुला कळतं का जरा? अगं बाई, आम्ही मित्र सगळे एकत्र भेटून पार्टी करणार होतो. त्याची फ्रेंड लिस्ट आहे की नाही ते माझ्याकडे सगळं काम होतं बाई. तर एक जण म्हटला की मला नाही जमत पार्टीला यायला. तर मी माझ्या फ्रेंड लिस्टमधून त्याला असं उडवलं म्हणजे त्याचं नाव काढून टाकलं असं मी बोलत होतो. तर या दुसऱ्या मित्राचा फोन आला की अरे तो येणार आहे, तू कसं काय उडवलं त्याला आपल्या लिस्टमधून? आणि आमच्याना तेच बोलणं सुरू होतं. तेव्हा आता खोट तो सगळं काही सुमनला सांगतो आणि मग सुमन डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा, असं आहे वय? तेव्हा तो म्हणतो हो असंच आहे. मग आता सुमन डोक्याला हात लावते आणि म्हणते मी वेळी काहीतरी आपली भलतच समजले आहो. तरीही म्हटलं मनात, मी साधा तुम्ही डास सुद्धा नाही मारला आजपर्यंत कधी, आणि माणसाला कसं काय मारणार? नागराज म्हणतो हो बरोबर आहे ना, कसं काय मारणार मी? असं भोळ्या सुमनला तो एका क्षणातच अगदी फसवतो आणि खोट बोलतो. तेव्हा ती म्हणते अहो मधुभाऊंच समजलं ना मला, ते कोमात वगैरे आहेत त्यामुळे असं काहीतरी माझ्या मनात आलं असेल. पण अरे देवा, गॅस ना चालू आहे, दुधाखालचा मी आलेच हा, असं म्हणून सुमन तेथून जाते. त्यावेळी नागराज मनातच विचार करतो की तो म्हातारा मेला असताना तर बरं झालं असतं. आता तो कोमातून उठल्यानंतर सगळ्यांना सांगत सुटेल की सायलीच तन्वी आहे, सायलीच तन्वी आहे. आणि त्याला अजून एक सत्य समजलं असेल की त्याला तर मीच भोसकलाय, मग तर माझी वाटच लागणार, असं म्हणून नागराज अजूनच घाबरतो. दुसरीकडे सायली अर्जुन मस्तपैकी गरमागरम चहा पितात. तेव्हा अर्जुन म्हणतो गुड, आता ना आपल्याला अगदी जास्त एनर्जी येणार, म्हणजे पुन्हा महिपच्या घरी जाऊन तू त्याला अगदी 4 शब्द पुन्हा ऐकवू सुद्धा शकतेस. असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो खरंच आज सायली 2 ओ बघायला मला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं, कारण महिपचा चेहरा तू पाहिला असेल ना, अगं किती घाबरला होता.
तो पण मी सुद्धा घाबरलो. हा कारण आपण दोघेच रूममध्ये असताना जर तू मला म्हणाली ना की हे बघ तू शांत बस, नाही तर तुझा जीव घेईल. हा मी अशी ॲक्शन जेव्हा अर्जुन करून दाखवतो तेव्हा सायली मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. तर मग मी काय करायचं तर सायली एकदम गप्प राहते. अगदी सायली सारखूच बोत असतो. तो म्हणतो पण गंमत केली. हा मी पण तुला माहिती आहे सायली, मला ना दरवेळी अगदी तुझी नवीनच रूप दिसतात, कारण महेशच्या धमकीला घाबरून स्वतःच्या पदराने मला बांधून ठेवणारी सायली आणि त्याच महेशला स्वतःच्या नव्यासाठी चॅलेंज देणारी सायली, या दोन्हीही कम्प्लिटली अगदी वेगवेगळ्या होत्या पण खूप छान होत्या खरंच असं म्हणून तो तिचं कौतुकच करतो. नकळतपणे सायलीच्या चेहऱ्यावरही हसू येतं. मग आता तो विचारतो, तो त्या महेशचा चेहरा बघितला का कसा झाला होता, अगदी काळानिळा आणि कसा गप्प बसला होता. एकदम शांत सायली सांगते, मधुभाऊंसाठी आणि तुमच्यासाठी मी अगदी कुणाचाही सामना करू शकते, कारण त्या यमराजाला सुद्धा मी तुमच्या आसपास अजिबात फिरकू देणार नाही. आणि तो महेश तरी कोण आहे असं म्हणून सायली अगदी महेशच नाव घेत असताना सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावर त्याच्याविषयीचा राग हा दिसत असतो. अर्जुन म्हणतो, सायली अगं तू अजिबातच मधुभाऊंच टेन्शन घेऊ नकोस, कारण डॅड आहे ना ते यूएसच्या डॉक्टरांशी सुद्धा बोलतायत आता. तू बघच मधुभाऊंच्या पाठीशी डॉक्टरांची टीमच उभी करणार आहेत डॅड, आणि त्यांना खरंच काही होणार सुद्धा नाहीये. त्यावरती सायली म्हणते, अहो पण मला काळजी तर वाटणारच ना मधुभाऊंची, कारण ते माझे वडील आहेत आणि तेच तर माझे पालक आहेत. माझे वडील आहेत नाही तर माझे खरे आई बाबा कुठे आहेत, आणि ते जिवंत आहेत की नाही हे तरी मला कुठे माहीत आहे हो. तेव्हा अर्जुनला अद्वैतच बोलणं क्षणातच आठवू लागतं की अद्वैत मला कालच म्हणालाय की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत असं मधुभाऊंनी सांगितले, आणि मधुभाऊंनी सुद्धा अर्जुनला हीच गोष्ट सांगितल्याचं त्याला आठवत असतं की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत, परंतु कोण आहेत ना हे अर्जुनला अजून माहीत नसतं. तेव्हा अर्जुनला हे सगळं आठवल्यानंतर तो तिला म्हणतो, अगं असं का बोलतीयस, तुझे आई बाबा तर जिवंत. मग सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते, म्हणजे तिला आता विचारून घ्यायचं असतं की तुम्ही असं बोलताय म्हणजे कुठे आहेत माझे आई बाबा. पण तो आता लगेचच म्हणतो की अगं तसं नाही, पण जिवंत असतील असं मला वाटतं. तेव्हा सायली म्हणते, मला ना फक्त माझे मधुभाऊ माझ्याजवळ असायला हवे, बाकी काहीही नको असं म्हणून ती अगदी शांत होते. तर अर्जुनही पुढे तिला काही सांगत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता इन्स्पेक्टर सावंत हे सगळी चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायली त्यांना आता सांगू लागतात की कशाप्रकारे हल्ला झालाय, म्हणजे त्यांना जेवढं माहीत असतं तेवढं. सायली म्हणते, आमचा दुसरा कुणावरच संशय नाहीये, संशय आहे ना तो फक्त आणि फक्त महेशवर आहे, कारण आमच्या रागापोटी तो एवढा चवताळून उठलाय ना, तो आमच्या घरातील कोणाला काही सुद्धा करू शकतो. तेव्हा ॲडव्होकेट सावंत हे सगळं ऐकतात. त्यानंतर आता नागराज सुद्धा तिथे येऊन सगळं काही ऐकत असतो. सर्वांचा डोळा चुकवून तो आता लगेचच मधुभाऊंकडे जातो. तर आता मधुभाऊंचा ऑक्सिजन आता या भामट्या नागराजने काढलेला असतो. तर सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी तिकडे झालेलीच असते. तेव्हा ती जरा लांबूनच तिथे नागराजला पाहते आणि तिला अचानक असा धक्का बसतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.